गोपाळ आणि लालीचं लगीन झालंय आणि यो घरातला पहिलाच गणपती आहे त्या दोघांचा. तर आता दोघांनी पूजेला बसू दे. आई अगं सुधाकर दादा थोरलाय का नाही, मोठ्यांचा मान असतो. सुधाकर दादा आणि वहिनी बसतील. दादा तुम्ही बसा. हो आत्याबाई, मला पण असंच वाटतं भाऊजी आणि जाऊबाईंनी बसावं पूजेला. असं कसं? विघ्नहर्ता हाय तो, संकट दूर करणारा. त्यामुळे तुझ्यावर काय बी संकट येईल तो तोच दूर करेल. त्यामुळं हे दोघंच बसतील पूजेला. हाय का गाई, आपली माणसं सोबत असल्यावर जगातलं कितीही मोठं संकट आलं ना तरी लांब जातं. सुधाकर दादा मोठा आहे. आत्यांनी पूजा केली काय, मी केली काय, पुण्य आपल्या सगळ्यालाच लाभणार आहे का नाही. दादा घे बसा पूजेला. बघितलं का, याला म्हणतात भावावरचं प्रेम. यो खरा भाऊ. अरे तू याच्याशी रगेल सारखा वागतोस, याला पाण्यात पाहतोस, बळच त्याच्या वाटेला जातोस, तर मी यो याचा मान तुला देतोय. मान नकोय त्याचा मान. मान म्हणजे काय भीक आहे का अशी द्यायला? मी नाही बसत पूजेला. ज्याला बसवायचंय ना त्याला बसवा पूजेला. सुद्या असं कसं नाही बसायचं? अरे बाबा मान आहे तुझा, हा बस. मला नकोय तो मान. आणि ह्याच्याकडून तर अजिबात नकोय. बघितलं का कसा वागतोय तो तर दिवटा. लई तुझं प्रेम होतो जातं ना याच्यावर. आता मागितलं ना तरी मी तुला कोणी मान देणार नाही. गोपाळ, लाली या पुढं बसा पूजेला. हा आप्पा, मी सांगितलं ना तुला, बापाचा मान ठेव. चल पूजेला बस. आता मूर्तीवरचा रुमाल बाजूला करायचा आहे. महागणपतये नमः. निरांजन दीपम समर्पयामी. पूजा संपन्न झालेली आहे. बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. सर्वांनी आरतीसाठी या. मी इथे असा पूजा बिजा करण्यात वेळ वाया घालवतोय, पण तिकडे कुणाच्या हाताला त्या मनीषाच्या घरातलं सीसीटीव्ही फुटेज लागलं तर? गणपती बाप्पा, लग्नानंतरचा माझा पहिलाच गणपती आहे आणि लगेच यांच्यासोबत मला तुझी पूजा करण्याचा मान मिळतोय. खरंच नशीबवान आहे रे मी. फक्त माझा संसार माझ्या शेवटापर्यंत टिकू दे आणि ह्यांच्यावर कुठलंच संकट नको येऊ दे, एवढंच मागणं आहे बघ. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मंदिर मामा की जय. श्यामल, मी लगेच जाऊन आलो. लगेच यायचंय तर जायचं कशाला? तुझी पावलं कुठे वळतायत माहितीये मला. आता जर गणपतीत दारू पिऊन आलास ना तू, तर तुला अंगणातच गाडीन. तो पितोय त्याचा बाकीच्यासनी त्रास तरी नाही. तुझा तो नकली गोपाळ त्या भामट्याला सांग
गणपतीत काय कान करू नकोस म्हणून. नाहीतर नाका पावतर पदुर निशी पावतर नजर अशी गताय मुडद्याची. नाहीतर माणसातनी लुटायचं सावजच हेरत असतोय त्यो. म्हातारे तुझ्या मेंदूचा स्क्रू झालाय ढिला, त्यामुळे काय बी बडबडत असतीस तू. गोपाळ वायच ये माझ्या खोलीत ये जा. यांना माझ्याबद्दल काही कळलंय की काय? बायकांचे ब्लाऊज मापात शिवून देता तुम्ही. बायकांना फार सिक्युअर वाटतं तुमच्या सोबत. बायकांना टच सुद्धा करत नाही तुम्ही. हे खूप करता लोकांसाठी तुम्ही, असं ऐकलं. अहो मी काही करत नाही हो. माणसानी माणसाशी माणसाचं वागलं पाहिजे. माणुसकीला धरून चालतो, बाकी काय नाही. अतिशय उत्तम सुविचार. बायकांना तुमच्याबद्दल आदर वाटतो म्हणजे तुम्ही खरंच देव माणूस की काय असाल. आर्याला मदत केल्याबद्दल धन्यवाद. तिची कॅब खराब झाली होती, तिला घरी सोडलं. लाईट गेले होते, दुरुस्त करून दिले. गावकऱ्यांना सांगितलं हिला दुधाच्या बिझनेससाठी मदत करा, त्याबद्दल आभार. थँक्यू. जे मी इतरांसाठी करतो तेच त्यांच्यासाठी केलं. माणुसकी जिवंत ठेवायचा प्रयत्न करतो, दुसरं काय नाही. पण माणुसकीचा झरा आहात तुम्ही.